ओके, नमस्कार. नमस्कार. मी अनंत महाडिये, यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा फाउंडर. आपल्यासोबत आहेत एटी कुरिअरचे फाउंडर विजय सावंत सर. नमस्कार सर. नमस्कार. सर आपली थोडक्यात ओळख करून द्याल? मी विजय सूर्यकांत सावंत, एटी कार्गो अँड लॉजिस्टिक्सचा फाउंडर. ब्रँडचं नाव आहे एटी कुरिअर. 2002ला मी डिलिव्हरी बॉय ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून सुरुवात केली होती आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही भारतात तसेच विदेशात पार्सलची डोर पिकअप करून डोर डिलिव्हरी करतो. तुम्ही एक बिझनेसमॅन आहात. तुम्हाला काय वाटतं बिझनेसमॅनला काउन्सिलिंगची गरज आहे का? जर हे 1 वर्ष आधीचं बिझनेसमॅन विचारलं असतं तर नाही. पण आता मी म्हणेल आहे. कारण काय माहिती, मी 97 पासून बिझनेसमध्ये आहे. आता मला सगळ्या 27-28 वर्ष झाले आणि बिझनेस करणारा म्हणजे त्याला असं वाटतं की मला सगळं काही येतं. बरोबर. मला कोणी शिकू शकत नाही. आणि तो एक बिझनेसमॅन म्हणजे तो बिझनेसमॅन नाही म्हणता येईल, सेल्फ एम्प्लॉयड. बरोबर. स्वतःच्याच व्यवसायात नोकरी करणारा. तर तो 12 गावचं पाणी प्यायलेला असतो आणि त्याला शिकवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, मोठा टास्क आहे. बरोबर. जसं मी आधी समजत होतो. पण नक्की गरज आहे. कारण जेव्हा आपण काही गोष्टी कुठे काही चुकीचे डिसिजन घेत असतो, आपल्याला कोणी विचारणारं नसतं. तर कोणीतरी विचारणारं पाहिजे, कोणाचा तरी कंट्रोल पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की काउन्सिलिंग घेऊन आपल्याला कुठे आपण चुकतोय, आपण काय चुकीचे डिसिजन घेतो, ह्या गोष्टी क्लॅरिटी येते आपल्याला की आपण योग्य डिसिजन घेण्यापर्यंत आपली विचारसरणी पोहोचते. बरोबर. खूप खूप महत्त्वाचा पॉइंट आहे सर. कारण फर्स्ट जनरेशनचा जो बिझनेसमॅन असतो, आता ज्यांचा बिझनेस पिढी जात आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो. परंतु Yes. फर्स्ट जनरेशन जो बिझनेसमॅन असतो, तो त्याने ॲक्चुअल बिझनेसच याच्यासाठी चालू केलेला असतो, की मला कोणाच्या हाताखाली काम करायचं. येस, बरोबर. मग कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं म्हटल्यानंतर मला कोणी विचारणारा पण नाही पाहिजे. बरोबर. विचारणारा नाही पाहिजे तर तुम्हाला जसं पाहिजे तसं डिसिजन घेतो. आणि त्या याच्यामध्ये जो असा म्हणजे बरेचसे मी माझे पण मित्र बरेचसे बघितले की ज्यांनी बिझनेस चालू केला, खूप चांगल्या लेवलला घेऊन गेले. परंतु पुन्हा तो बॅड पॅच येतो. का? तर त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की बिझनेस चालू केल्यानंतर सुरुवातीला त्याचं लक्ष बिझनेसकडे असतं. परंतु नंतर जर असं बिझनेसमॅनमध्ये त्याला बिझनेसमध्ये ग्रोथ दिसायला लागली, की मग त्याचं लक्ष बिझनेसकडचं निघून जातं. मग ते मोठेपण आणि सगळे शो शायनिंग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जातं आणि ह्या दरम्यान त्याचा जो इगो आहे ना, तो इगो खूप त्याला भारी पडतो. म्हणजे तो जो इगो तो कायम घेऊन बसतो आणि तो सोडत नाही आणि त्यामुळे बरंचसं बघितलं ना, की सुरुवात करतात, खूप चांगल्या लेव्हलला घेऊन पण जातात आणि परंतु कुठेतरी जाऊन एका लेव्हलला ते अडकतात. मग अडकतात किंवा काहीतरी असे काही डिसिजन घेतात, जिथून मग पुन्हा डाउन ट्रेड सुरू होतं. मग बोलतात, की नाही धंद्यातच पैसा नाही किंवा असं झालं. म्हणजे जसं बोलतात ना, की शेवटी परिस्थितीला दोष देतात. मग हे जर माझ्या लाईफमध्ये जर असं झालं नसतं ना, तर मग माझा बिझनेस आज कुठच्या कुठे असता. मग ते तसं करून चालत नाही ना, कारण शेवटी जो बिझनेस आहे हा बिझनेस ला जिम्मेदार जी व्यक्ती कोण आहे? तो बिझनेसमॅनच आहे. म्हणजे जर माझ्या बिझनेसमध्ये जर लॉस होत असेल, तर तो निर्णय जो मी घेतला आधी, त्याच्यामुळे तो लॉस होत असेल आता. काय वाटतं तुम्हाला? सर ॲक्चुअली काय माहिती आहे, कुठलाही बिझनेस वाईट नसतो. बरोबर. तो बिझनेस करणारा चुकीचा असतो. म्हणजे कुठला बिझनेस चुकीचा नाहीये. बिझनेस करणारा चुकीचा आहे. म्हणून कोणीतरी करतंय. मी कुरिअर इंडस्ट्रीमध्ये मायनस झालो. तर याचा अर्थ असा नाही की कुरिअर इंडस्ट्री चुकीची आहे. बरोबर. कोणीतरी ते चांगलं करतंय. बरोबर. तुम्ही काउन्सिलिंगमध्ये समजा मायनस झाला, तर असं नाही की हा बिझनेस चुकीचा आहे. बरोबर. कोणीतरी चांगलं करतंय. नक्कीच. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतो. नक्कीच. बरोबर ना? हे समजलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलात की फर्स्ट जनरेशन बिझनेस करणारे, आम्हाला कोणी सांगायला नको, आम्ही कोणाचं ऐकणार नाही.
आणि ह्या खरोखर माझ्या लाईफमध्ये मी 2019 पासून मला जे पण गुरु भेटले त्यांच्याकडून त्यांचे खरोखर खूप आभार. कारण तिथून सुरुवात झाली आणि मी एक एक माझ्या गोष्टी चेंज होत गेल्या. बरोबर. कारण जे 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 पण मी शिकत गेलो, शिकणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि आपल्या मराठी माणसाचा हाच मोठा वीक पॉइंट आहे की आम्हाला शिकायचं नाहीये, आम्हाला मेहनत करायची नाहीये बरोबर. आणि आम्हाला काहीतरी शॉर्टकट मध्ये पाहिजे. बरोबर. पण प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस मधून जावंच लागतं. लाईफ मध्ये शॉर्टकट नाहीये, कुठल्याच गोष्टीचा शॉर्टकट नाहीये. बरोबर. कारण जेवढ्या शॉर्टकटने तुम्ही वरती जाणार तेवढ्या शॉर्टकटने तेवढ्या स्पीडने तुम्ही खाली येणार. बरोबर. तर प्रोसेस फॉलो केली पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सर, जो आपण आपलं बोलणं झालं होतं की आपण कुठेतरी व्यवस्थित बिझनेस करायला आता लागलोय. म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसला कुठेतरी नवी दिशा मिळाली आहे. तर जे ऑलरेडी बिझनेस करतायत परंतु प्रॉफिटेबल नाहीयेत, कुठेतरी चाचपडतायत त्यांच्या बिझनेसमध्ये ओके. ते, किंवा जे बिझनेस सुरू करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी जे आपण बिझनेस काउन्सिलिंग चालू करत होतो, त्याबद्दलचं चालू करायचं म्हटलं होतं आपण, त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? ॲक्च्युली चांगला डिसिजन असेल, योग्य निर्णय आहे. कारण इथे जे आपले मराठी व्यावसायिक आहेत, छोटे-मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना खूप गरज आहे. कारण ते एकटे पडलेले आहेत. फर्स्ट जनरेशन बिझनेस करणारे आहेत. तर असं प्रत्येकाला वाटतं, की मला काही गरज नाहीये, मला कोणी सांगणारं नाहीये. कारण का तो मुळात आलेलाच असतो, की तो व्यवसायात ह्यासाठी आलेला असतो, की माझा कोणी बॉस नको. बरोबर. माझ्यावरती कोणी नकोय. मी जे करणार ते माझ्या मनाने करणार आणि मी माझ्या मनाने करणार आणि मग जे काही करणार ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांना प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये येण्यासाठी नक्की गरज आहे काउन्सिलिंगची. कारण काउन्सिलिंगनी तुमची डिसिजन पॉवर वाढते. तुम्ही योग्य निर्णय घ्यायला लागता आणि हे खूप खरोखर कौतुकास्पद आहे, की हे आपण सुरू करतोय आणि नक्कीच म्हणतात ना, की बिझनेसमध्ये म्हणजे बरेच मार्केटमध्ये लोक आहेत, जे बिझनेस कोचिंग करतात, बिझनेसबद्दल हे करतात. पण ते करून घेणारे नसतात. बरोबर. तर ते करून घेता आलं पाहिजे आणि जर ते अ, तशा पद्धतीने झालं, तर नक्कीच चांगलं म्हणजे आपल्या लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी खूप महत्त्वाचं असेल ते. बरोबर. की आम्ही सुद्धा बिझनेसमॅन आहोत. आमचा बिझनेस हा नाहीये की तुमचा बिझनेस वाढवणं. म्हणजे त्याच्यावरतीच आमचा बिझनेस डिपेंड नाहीये, की तुमचा बिझनेस वाढवणे. तुमच्या काउन्सिलिंग झाले, की त्याच्यातूनच आम्हाला पैसे मिळतील. त्याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह चालणार नाहीये. माझा काउन्सिलिंगचा बिझनेस आहे, सरांचा कुरिअरचा बिझनेस आहे. तर जे कुठेतरी आम्हाला यशाचं थोडंसं का होईना रहस्य जे मिळालंय किंवा बिझनेस चालवण्यासाठीचं जे काही थोडंफार ज्ञान मिळालंय, त्याचा कुठेतरी जे चाच पडतंय किंवा बिझनेसमध्ये अजून जी पाहिजे ती ग्रोथ मिळत नाही, त्या बिझनेसमॅनसाठी कुठेतरी उपयोग होऊ शकतो. ह्या उद्देशाने आपण हे बिझनेस काउन्सिलिंग चालू करतोय. फुकट नाहीये. अ, याचे चार्जेस असतील, परंतु ते चार्जेस लाखोमध्ये नसतील. कारण बिझनेस कोचिंग म्हटलं तर त्याचे चार्जेस लाखोमध्ये असतात. अ, आणि तेवढं म्हणजे जेव्हा एखादा बिझनेस कोलॅप्स झालेला असतो, त्या बिझनेसमॅनला काही हजार रुपये उभे करायला सुद्धा खूप प्रॉब्लेम असतो. तर काही हजारांमध्ये आपण हे काउन्सिलिंग देणार आहोत आणि जो प्रॅक्टिकल अनुभव असेल, माझा सुद्धा सरांचा सुद्धा आपल्या टीममध्ये पण काही जण आहेत, की जो प्रॅक्टिकल अनुभव असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी तयार करणं ती महत्वाची गोष्ट आहे. सर मी ते एक ॲड करेन, की गाडी कोणतीही असो, पण त्याचा ड्रायव्हरचा माइंडसेट व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आणि जर ड्रायव्हरचा माइंडसेट व्यवस्थित नाही, तर ती गाडी व्यवस्थित योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. बरोबर, बरोबर. जसं की तुम्ही तुमच्या बिझनेसचे ड्रायव्हर आहात बरोबर. आणि तुम्हीच जर आनंदी नसाल, तुम्ही हॅपी नसाल, तुम्ही योग्य डिसिजन घेण्याच्या
पात्र नसाल तर तुम्ही ते बिझनेस योग्य तऱ्हेने हाताळू शकत नाही बरोबर किंवा ते जे तुमचे गोल्स आहेत ते पूर्ण करू शकत नाही. बरोबर तर तुमचा माइंडसेट व्यवस्थित पाहिजे. नक्कीच तुम्ही स्वतः आनंदी पाहिजे, स्वतः हॅपी पाहिजे, स्वतः निरोगी पाहिजे. आणि ह्या जेव्हा गोष्टी होतील ना, तेव्हा तुम्ही तुमच्या स्टाफला, तुमच्या कस्टमरला जे तुम्ही आहात तेच तुम्ही देऊ शकता. बरोबर बरोबर तर मला असं वाटतं तुम्हाला देखील जर बिझनेस करायचा असेल किंवा तुमचा बिझनेस आहे परंतु त्याचा ब्रेक इव्हन सुद्धा निघाला नाहीये किंवा तो प्रॉफिटेबल नाहीये असं जर असेल तर आम्हाला नक्कीच संपर्क साधू शकता. हे विजय सर आहेत, मी आहे, आपली टीम आहे, यशस्वी काउन्सिलिंग सेंटरची संपूर्ण टीम आहे. त्या टीमच्या मार्फत तुम्हाला जो काही सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट आम्ही नक्कीच देऊ. हे धन्यवाद सर. तुम्ही वेळ काढलात आणि या चर्चा आपली जी झाली खूप छान चर्चा झाली आणि तुमच्याकडून पण काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. ह्या काउन्सिलिंगच्या दरम्यान तुमच्याकडून पण मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या, की म्हणजे माझ्यापेक्षा जवळपास दुपटीने तुमचा बिझनेसचा अनुभव आहे. तर त्या तुमच्या अनुभवातून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि नक्कीच मला असं वाटतं, की जे नवीन बिझनेसमॅन आहेत किंवा जे बिझनेस करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी किंवा त्यांना तुमचा अनुभव नक्कीच मार्गी म्हणजे त्यांना चांगला मार्ग दाखवण्यासाठी कामाला येईल. आणि मी सर्वांना सांगेन की नक्कीच तुम्ही यामध्ये सहभागी व्हा. तुम्ही कुठे थांबलात त्यासाठी सरांकडून मी आहे सरांबरोबर. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की जसं आम्ही बाहेर निघालोय, आम्ही तुम्हालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू.